हाय, गुड इव्हनिंग. बरेच दिवस आज आपण इंग्लिश शिकवलं नाही आहे. इंग्लिशचे धडे आपले राहिलेला 1.5 मधला 1.5 राहिलेला आहे आपला, बरोबर ना. 1.5 आपण घेऊया आज. हा घेत असताना द नेकलेस. बघा, माणूस हा कोणाची परिस्थिती कशी येईल सांगू शकत नाही आपण. सो कम पार्ट 1. Metheled was a pretty and charming girl, born as a if by an error of fate. Metheled ही एक सुंदर मुलगी होती, छान मुलगी होती. प्रिटी सुंदर, चार्मिंग कोणालाही आवडेल अशी होती. बॉर्न इफ बाय अन एरर ऑफ फेट, पण तिचं दुर्दैव असं होतं. एवढी सुंदर होती पण थोडीशी दुर्दैवी, म्हणजे कसं म्हणायला गेलं तर तिच्या बाबतीत काही गोष्टी चांगल्या होत नव्हत्या तिच्यासाठी. Into family of the Creeks, she had no means of becoming known. Into a family of clerks, she had no means of becoming known, understood love being wedded to aristocrat, and so he let herself be married to minor official of Ministry of Education. स्वतःचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न करून देण्यात आलं, आणि ती अशा प्रकारे लग्न करून देण्यात आलं की एक क्लर्क, एका छोट्या ऑफिसमध्ये जो कारकून होता, या कारकुनाशी तिचं लग्न लावण्यात आलं होतं. ओके. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. ती कपडे वगैरे सुद्धा घालायची ना, ते अतिशय चांगले, सुंदर आणि एकदम प्लेन, कधी भडक बिडक असे नाही, तिला शोभतील असेच, कारण तिला कोणत्याही प्रकारचे कपडे तिच्या अंगावर सूट व्हायचे. बिकॉज शी इज अ चार्मिंग अँड प्रिटी गर्ल. शी हॅड सफर्ड एंडलेसली फीलिंग शी वॉज अ इनिशियल टू ऑल लक्झरियस ऑफ लाईफ. आपल्या घरी, आई वडिलांच्या घरी तिने फार लक्झरियस लाईफ म्हणजे एक आरामदायी जीवन जगलेलं असतं, आणि आज एका छोट्या कारकुनाच्या घरी तिचं लग्न झाल्यानंतर मात्र तिला स्वतःला फार ॲडजस्टमेंट करायला लागत होती. शी ऑफर्ड बिकॉज हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. कारण ती ज्या घरात राहत होती ते शॅबी, थोडंसं अव्यवस्थित असलेलं घर, म्हणजे नीटनेटकं नसलेलं घर, पुअरली फर्निश्ड, जास्त काही डेकोरेशन किंवा फर्निशिंग केलेलं नव्हतं त्यांच्या घरामध्ये. ऑल दिस थिंग्स दॅट अनदर वुमन of her class would not even had noticed tormented her and made her a resentful. She dreamed and grand palatial mansions with vast room and inviting smaller room, perfume for afternoon chats with the close friends. आज ती जी होती ती फार ऑल दिस थिंग, या सगळ्या गोष्टी तिच्याकडे होत्या. दॅट अनदर वुमन ऑफ हर क्लास वुड इवन हॅव नोटीस. तिच्या योग्यतेच्या ज्या मुली होत्या तिने अनुभवलं, तिने त्यांना मार्क केलं असता तिला असं आढळून आलं की टोर्मेंटेड हर अँड मेड हर रिसेंटफुल. त्या तिच्यापेक्षा पण कमी सुंदर जरी दिसत असल्या तरी फार तिच्या मनाने फार त्या एकदम व्यवस्थित होत्या. शी ड्रीमेड ऑफ ग्रँड पॅलेटियल मेन्शन्स, आणि त्याच्यामुळे तिची पण स्वप्न मोठी होती की आपल्याला सुद्धा अशा प्रकारचं लाईफ जगता आलं तर. विथ वास्ट रूम इन्व्हायटिंग अ स्मॉलर रूम्स. ते सगळ्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या या मोठमोठ्या रूममध्ये राहत होत्या, ही मात्र एका छोट्याशा भाडेवजा रूममध्ये राहत होती. परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड. रोजच्या रोज मैत्रिणीकडे वगैरे जाणं, अशा प्रकारचे तिचे उद्योग थोडे दिवस चाललेले होते. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे, असं वेगळं. दुपारचा वेळ मिळाल्यावरती बायकांना काहीच कामं नसतात, अशा पद्धतीत थोडंसं तीसुद्धा चॅटिंग वगैरे करत होती. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस. आता आपल्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी किंवा आपल्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी तिच्याकडे सुंदर असे ड्रेस नव्हतेच, अजिबात नव्हते. नो ज्वेल्स, कोणत्याही प्रकारचे दागिने सुद्धा नव्हते. नथिंग, अँड दीज वेर नॉट द ओनली थिंग शी लव्ड. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इन्व्हाइट, टू बी सॉट आफ्टर.
शी वॉन्टेड सच मच जॉब. तिला सगळं वाटायचं की आपल्याजवळ पण या सगळ्या गोष्टी असाव्या, पण नथिंग, काहीच होत नव्हतं. शी हॅड रिच फ्रेंड. तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या अतिशय रिच होत्या, श्रीमंत होत्या. अ फॉर्मर स्कूलमेट्स ॲट द कॉन्व्हेंट who she avoided vesting because afterwards she would weep and regret disappear is a misery. ती फॉर्मल राहत होती. ती स्वतः पहिली लग्नाच्या आधी कॉन्व्हेंट शाळेत होती, त्यामुळे तिच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या सगळ्या कॉन्व्हेंट स्कूलमध्येच शिकलेल्या होत्या. आणि या सगळ्या कॉन्व्हेंट शिकलेल्या असून सुद्धा आज सगळं तिने काय केलं होतं, त्यांना भेटणं वगैरे टाळलं. का तर आपली ती परिस्थिती नाही आहे या हिशोबात तिने त्यांना भेटणं थोडंसं टाळलं, की आज आपली परिस्थिती ती नाही आहे, त्यामुळे त्यांना भेटणं हे योग्य नाही असे तिला वाटू लागलं होतं. त्यामुळे तिने त्यांच्याशी भेटणं वगैरे टाळलं. One evening her husband come home with an air and triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. एके दिवशी तिचा नवरा संध्याकाळी कामावरून आला आणि एक मोठा एन्व्हलप आपल्या बायकोच्या हातात देत म्हणाला, हे घे, हे तुझ्यासाठी आहे. The stole upon a paper and drew out a card on which was printed out the words, "The Minister of Education of Ma'am Georges Rampinium, Rampinio, a request to pleasure Mr. and Mrs. Ma'am Loisel's company at the ministry on the evening Monday, January 18th." तिच्या हातात लिफाफा दिला. तिने ते लिफाफा फोडल्यानंतर त्यात तिला असं आढळून आलं की जो एज्युकेशन मिनिस्टर होता, ज्याच्याकडे तिचा नवरा जो कामाला होता कारकून म्हणून, त्यांनी त्या दोघांनाही नवरा बायकोंना एका पार्टीमध्ये, भव्य पार्टीमध्ये इन्व्हाइट केलेलं होतं जानेवारी 18ला. Instead of being delighted as her husband had hoped, she threw invention to table resentfully and muttered, "What do you want me to do with that?" तिला सुद्धा आनंद झाला. तिला सुद्धा फार आनंद झाला की आपल्याला पार्टीला जायला मिळणार. पण क्षणात तिचा तो आनंद उसरला. तिने तो लिफाफा टेबलवर ठेवला आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, बरं, तुमची आता काय इच्छा आहे मला सांगा, काय वाटतं? अँड व्हॉट डू यू एक्सेप्ट मी टू वेअर इफ आय गो? आणि जर तुमची माझ्याकडनं काय अपेक्षा, आणि जरी अपेक्षा असली तर तिकडे गेल्यानंतर मी त्या पार्टीमध्ये काय घालू, कोणत्या प्रकारचे ड्रेस घालू? He hadn't thought of that. She stumbled. Why? He hadn't thought of that. त्याला या गोष्टीचा विचारच पडला नाही. शेवटी तो म्हणाला, का? The dress you go to the theater in, it seemed very nice to me. तू जो थिएटरला जाताना ड्रेस जो घालतेस तो ड्रेस घाल, फार चांगला आहे तो ड्रेस. He stopped stunned, distressed to see his wife crying. He stuttered. What is the matter? बोलता बोलता तो स्तब्ध झाला आणि बायकोकडे बघितल्यावरती अजूनच स्तब्ध झाला. का स्तब्ध झाला? व्हाट इज द मॅटर? ती रडत होती. तेव्हा तो म्हणाला, काय झालं? लेट्स सी मेथड, हाऊ मच वुड ए सुटेबल ड्रेस कॉस्ट? ठीक आहे, तुला सूट होईल अशा ड्रेसची कॉस्ट, किंमत कितीपर्यंत येईल? शी थॉट फॉर अ मुमेंट. शेवटी ती थोडा वेळ थांबली. Comparing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last answered hesitantly, I know exactly, but I think I could do with 400 francs. हळूवारपणे ती त्याच्याजवळ बोलली. थोडीशी घुटमळतच होती प्राईस सांगताना, परंतु थोड्या वेळाने तरी ती बोललीच की मला असं वाटतं की कदाचित 4,000 400 पर्यंत तो येईल, 400 फ्रान्स पर्यंत येईल. He turned a little place because he had been saving that exact amount by a gun for hunting summer. लगेच तो थोडासा वळला आणि
त्याने काही पैसे साठवलेले होते. उन्हाळ्यामध्ये जाण्यासाठी, शिकारीसाठी बंदूक त्याला घ्यायची होती. त्याच्यासाठी थोडेसे पैसे त्याने साठवलेले होते. In the country near a natal with a few friends, however, he said, "Very well, I can give you 400 francs." शेवटी त्याने ते पैसे काढले आणि चेक केले की किती पैसे आहेत. 400 पर्यंत होते ते जमा. तो तिला म्हणाला, ठीक आहे, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रान्स, बट ट्राय टू गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. मी तुला 400 रुपये देतो, पण शक्यतो चांगल्यात चांगला ड्रेस घालण्याचा प्रयत्न कर. The day of party drew near. The Madame Louisel seemed sad, restless. Anastasia thought her dress was ready. पार्टीला जाण्यासाठी तयार झाले दोघं सुद्धा. तरी सुद्धा मॅडम लुईसल थोडीशी सॅड दिसली, थोडीशी दुःखी दिसली. वाय? अनॅक्सियस थॉट हर ड्रेस वॉज रेडी. तिला असं वाटत होतं की तिचा जो ड्रेस आहे तो रेडी झालेला आहे. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर? यू हॅव बीन ॲक्टिंग अ स्ट्रेंजर दीज लास्ट 3 days. काय झालं? तू अशी अनोळखी असल्यासारखी किंवा परक्यासारखी का वागतेस? लास्ट शेवटचे 3 दिवस झाले, मी जेव्हापासून तुझ्या हातात लेटर दिले तेव्हापासून तू असं परक्यासारखी का वागते? She replied, I am upset. I have no jewels, not a single stone to wear. म्हणाली मी अपसेट आहे थोडीशी. एक ड्रेस तर मिळाला मला, माझ्याकडे एक दागिना सुद्धा नाहीये. अगदी एक हिऱ्याचा खडा सुद्धा मी घालू शकत नाहीये, एवढा पण दागिना नाहीये. I would rather not go to the party. मी प्लीज येत नाही पार्टीला. You could wear flowers, he said. They are very fashionable at this time of year. तू फुलं वगैरे माळ केसामध्ये. आत्ताच्या देशामध्ये, आता आपल्या देशामध्ये ही फॅशन तर आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. पण तिला त्याच्याशी व्यवस्थित या विषयावरती बोलायचं नव्हतं. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. दुसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि आपला जो काही प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम तिने तो सांगितला. मॅडम फोस्टिस वेंट टू द mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Louisel. मॅडम फोस्टरने लगेच तिला बोललं, अरे एवढं का टेन्शन घेते तू? लगेच आपल्या कपाटाजवळ, मोठ्या कपाटाजवळ घेतलं, जिथे कपडे वगैरे सगळं ठेवतात तिथे गेली आणि तिने एक मोठा बॉक्स बाहेर काढला त्याच्यातून. ओपन इट अँड सेड, मॅडम लुईसल्स, ओपन, हे उघड. Choose my dear. First method was some bracelets and a pearl necklace. She tried to jewelry in a mirror. She kept asking, "You have nothing else?" Why? Yes, but I don't know what you like. Suddenly she discovered in a black string box. त्या बॉक्समध्ये अनेक तऱ्हेचे दागिने होते. तिने तिच्यासमोर तो पूर्ण मोकळं भांडार केलं आणि तिला सांगितलं, बघ तुला कुठला आवडेल तो घाल पूर्णतः. तेव्हा तिने एक सुंदर असा दागिना उचलला. नंतर ती म्हणाली, तुला अजून काही नको का? सूप ऑफ डायमंड नेकलेस अँड अ हार्ट बिगेन टू बीट इज अ अनकंट्रोल्ड डिझायर. हर हँड्स trembled as it took it. She fastened it around her neck, stood a lost ecstasy to look at herself. तो घेताना सुद्धा तिच्या हात असे थरथरत होते. तरी पण तिने ते धाडसाने उचलला. घरी गेली, आरशासमोर उभी राहिली तो दागिना घालून. अक्षरशः फार सुंदर वाटत होता. तिच्या गळ्याभोवती तो हार फार सुंदर वाटत होता. Then she asked anxiously, "Yesterday, would you lend me just this?" मी हा घेऊन जाऊ का? असं ती अलगदपणे तिला म्हणाली. Why yes, of course. She threw arms around her friend's neck. लगेच तिने तिच्या मानेभोवती तो घातला. Reportedly then filled with her treasures. बघा, आपल्या घराभोवती जो हात घातलेला होता तो तिने काढला, हातामध्ये घेतला आणि तिथून ती निघाली अमूल्य तो खजिना घेऊन. द डे ऑफ पार्टी अराइव्ड.
तो पार्टीचा दिवस उजाडला. मॅडम लुईसल वॉज ॲज अ सक्सेस. शी वॉज अ प्रिटियर दॅन ऑल अदर वुमॅन, एलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड जस्ट फुल ऑफ जॉय. ती सुद्धा त्या पार्टीला गेली. सगळ्यांपेक्षा ती फार सुंदर दिसत होती. ऑलरेडी सुंदर होती ती. त्यात दागिने घातलेली होती, चांगल्या प्रकारची साडी नेसलेली, ड्रेस घातल्या, अजून उठून दिसत होती ती. तिने त्या पार्टीचा पूर्णतः आनंद घेतला. फार हसली, फार गप्पा मारल्या. तिचा आनंद मावेनासा झाला. शी डान्स्ड वाईल्डली अँड पॅशन. अत्यंत आवडीने ती नाचत होती, बेधुंद नाचत होती त्या पार्टीमध्ये. फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रिम्ड हर अ ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन द क्लाउड ऑफ हॅपीनेस. सगळं काही विसरलेली होती. तिचं दुःख वगैरे जे काही सगळं होतं ते सगळं काही त्या पार्टीमध्ये विसरून गेली होती. आनंदाने ती नाचत होती. सगळं काही तिथे व्यवस्थित चाललेलं होतं. मॅथलिन अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. आणि जवळजवळ सकाळी 4 वाजता ते पहाटे 4 वाजता घरी आले. When they were finally in the street, they could not find a cab. बरं ना, संध्याकाळी 4 वाजले, सकाळचे 4 वाजले होते. घरी जायला निघाले. शेवटी ते रस्त्यावर आले, गाडी शोधू लागले. They walked down toward the signs. Since till they found one, they were a drop of their door, and Rue's materials were sadly. It was all over for her. टॅक्सी आली, टॅक्सीमध्ये बसले. घरी पण पोचणार. इन फ्रंट ऑफ द मिरर घरी आले. आता मात्र तिला थोडंसं दुःख झालं होतं. परत त्या घरामध्ये ती आलेली होती, परत त्याच अवस्थेत ती आलेली होती. आरशासमोर ती उभी राहिली. फायनल टू हरसेल्फ टू हर ग्लोरीज, बट सडनली शी अटर्ड अ क्राय. शी नो लॉंगर हॅड अ नेकलेस राऊंड हर नेक. व्हॉट इज अ मॅटर आज हजबंड. ती डोळ्या परत आरशासमोर उभी राहिली. बघूया तरी आता आपण कशी दिसते म्हणून परत बघते तर काय तिच्या गळ्यात हार नव्हता. तिचा चेहराच पडला. तिचा नवरा म्हणाला, काय झालं? व्हॉट इज अ मॅटर. शी टर्न अराउंड हिम अँड पॅनिक स्ट्रिकन. आय हॅव नो लॉंगर हॅव अ मॅडम फर्स्टर्स नेकलेस. ती लगेचच नवऱ्याला म्हणाली, काय सांगू, त्या मॅडमचा जो मी दागिना आणलेला होता तो पडला कुठेतरी. stood up distraught. What? How? That's impossible. तिचा नवरा पण लगेच उद्गारला, अरे देवा, कसं काय झालं हे? कसं काय शक्य आहे हे कसं शक्य आहे? असं तो तिला म्हणाला. आणि इथे आपला एक पार्ट संपलेला आहे. नेक्स्ट वीकमध्ये अजून एक पार्ट संपूया आपण, आणि नंतर मग आपला सेकंड पण हे चालू करायला घेऊया आपण. ओके, बाय. सायली जमत असेल तर फी भरायला सांग, बरं ना. आणि काय तिचं नाव, अस्मिता, दोघींनी पण फी भरायला सांगा. बाकीच्या दोघांची फी आलेली आहे, जमलं तर भरायला सांगा. ओके, बाय, थँक्यू.